नमस्कार मंडळी, बुकमाय वास्तूच्या हॉलिडे होम सेगमेंटमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत करतोय। सर्वप्रथम तर नवीन वर्षाच्या आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। थंबनेल बघून तुमच्या लक्षातच आलं असेल की मी आज दापोलीमध्ये उभा आहे आणि आजचा जो प्रोजेक्ट आहे तो कोलथेरे बीच आणि दाभोळ बीचच्या मधोमध असा हा प्रोजेक्ट आहे आणि दापोलीचा वन ऑफ द बेस्ट प्रोजेक्ट आहे, पण सक्सेसफुल प्रोजेक्ट पण आहे। आता सक्सेसफुल मी यासाठी म्हणतोय की फेज 1 मधले सगळे बंगले इथे सोल्ड आउट झालेले आहेत आणि नुसते बंगले सोल्ड आउट नाही झालेत, तर ज्यांनी बंगलो घेतलेत त्यांना रेंट आउटसुद्धा इथे सुरू झालेलं आहे। मेंटेनन्स फ्री असे हे सगळे बंगले आहेत आणि नुकतंच आता फेज 2चं लॉन्चिंग इथे करण्यात आलेलं आहे आणि खूप सुंदर असा हा प्रोजेक्ट आहे। इथे 1 BHK तुम्हाला फक्त 18 लाखात घेता येणार आहे, तोही जागेसहित आणि सगळ्यात महत्त्वाचं क्लिअर टायटल असा हा प्रोजेक्ट आहे, ज्यामुळे तुमचं सेपरेट सेल डीड सातबारा तर होणार आहे, पण बँक लोनसुद्धा होणार आहे। तर तुम्हीसुद्धा दापोलीमध्ये जर एक सक्सेसफुल प्रोजेक्टच्या शोधात असाल तर आजचा हा प्रोजेक्ट तुमच्यासाठी खरंच खूप बेस्ट ऑप्शन होणार आहे। तुम्ही फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला मुळीच विसरू नका, जेणेकरून ह्या प्रोजेक्टच्या ज्या सगळ्या डिटेल्स आहेत त्या तुमच्या लक्षात येतील। सो मंडळी, सर्वप्रथम आपण या प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊया, कारण की वीकेंड होमच्या प्रोजेक्टमध्ये लोकेशनला खूप जास्त महत्त्व असतं। आता तुम्हाला लोकेशन सांगण्यासाठी मी कोलथेरे बीचवर आलो आहे। तुम्हाला हा जो बीच दिसतोय अतिशय सुंदर स्वच्छ असा हा बीच आहे। या साईडला तुम्ही बघू शकता पूर्ण नारळाची झाडं, या साईडला बघू शकता या सगळ्या वाड्या आहेत। तुम्ही कोलथेरे बीचवर आला तर स्टेसुद्धा इथे करू शकता। तर हा कोलथेरे बीच जो आहे तो प्रोजेक्टपासून 7 किलोमीटरवर आहे। दाभोळ बीच जो आहे तो 9 किलोमीटरवर आहे आणि दाभोळचं जे चंडिका मंदिर आहे ते 8.2 किलोमीटरवर आहे। प्रोजेक्टचं प्रॉपर गाव सांगायचं झालं तर मळे नावाच्या गावामध्ये हा प्रोजेक्ट आहे। दापोली ST स्टँडवरनं 17 किलोमीटरचं अंतर आहे टुवर्ड्स दाभोळच्या दिशेला आणि 15-15 मिनटाला जे ST महामंडळाच्या बस आहेत त्यासुद्धा प्रोजेक्टपर्यंत येतात। आता जी ST दाभोळच्या दिशेला जाते, जर तुम्ही दाभोळची ST पकडून STने येण्याचा जर पर्याय स्वीकारला आहे तर वारेबुवाचं मंदिर आहे, जागृत देवस्थान आहे, तिथे तुम्ही उतरू शकता आणि 200 मीटर आतमध्ये चालत जाऊ शकता मळे गावात। तर उजव्या साईडला प्रोजेक्ट आहे आणि अगदी प्रोजेक्टच्या समोरच उतरायचं असेल तर उंबरगरची एक ST जाते जी डायरेक्ट प्रोजेक्टच्या समोर थांबते। बाकी अजून पण बऱ्याच गाव आहेत, अंगरवाहिनी नावाचं आतमध्ये गाव आहे आणि 15-15 मिनिटाला ST येतं, त्यामुळं तोसुद्धा एक मार्ग आहे STचा पर्याय। बाकी मॅक्सिमम लोक तर स्वतःच्या कारनेच येतात, तर कारने यायचं असेल तर टुवर्ड्स दाभोळच्या दिशेला तुम्ही गुगल लोकेशन लावायचं आणि 17 किलोमीटरवर तुम्हाला मेन रोडलाच हा प्रोजेक्ट दिसेल। आणि त्याच्या व्यतिरिक्त भगवान परशुरामाची जी मूर्ती आहे ती लाडघरच्या दिशेला आहे। लाडघर बीच थोडासा लांब आहे, 17 किलोमीटरवर आहे प्रोजेक्टपासून आणि जी पन्हाळकाजी लेणी आहे किंवा भगवान परशुरामाचा जो स्टॅच्यू आहे तो 12-12 किलोमीटरवर आहे। बाकी जवळपास बघण्याचे खूप सारे ठिकाण आहे। तुम्हाला माहितीच असेल की दापोली एकमेव असा तालुका आहे की ज्याच्यामध्ये टोटल 12 बीच आहेत बघण्यासारखे आणि त्याच्यातले जे 3 बीच आहेत ते दाभोळ, कोलथेरे, लाडघर हे 3 बीच दापोलीच्या पूर्वेच्या बाजूला आहेत आणि पश्चिमेला मग बरेच राहिलेले बीच आहेत, जसे मुरुड आहे, करदे, हरणे आहे, पाळंदे आहे, अंजर्ले आहे, तर बरेच बीच आहेत। अगदी केळशीपर्यंत तुम्ही जाऊ शकता। तर जर दापोलीचा तुम्ही प्लॅन करत असाल किंवा ह्या प्रोजेक्टला व्हिजिट करायचा प्लॅन करत असाल तर दापोलीमध्ये बघण्यासारख्या बऱ्याच अशा गोष्टी आहे आणि मला नेहमी असं वाटतं की तुम्ही जर बीच बघायला गोव्याचा प्लॅन करण्यापेक्षा तुम्ही कोकणाचा प्लॅन करा। कोकण खरंच खूप सुंदर आहे, अफोर्डेबल कॉस्टमध्ये बघणं होतं आणि इकडचे लोकंसुद्धा खूप प्रेमळ आहेत आणि तुम्हाला जी आरेरावी अतिरिक्त पैसे घेण्याचा जो त्रास होत असतो तर तो त्राससुद्धा तुम्हाला कोकणामध्ये होणार नाही। कोकण खूप सुंदर आहे। खरं म्हणजे कोकणच्या पर्यटनाला आपण प्रोत्साहन द्यायला पाहिजे, कोकण बघायला आलं पाहिजे आणि कोकणचा जो निसर्ग आहे तो निश्चित एकदा बघितला पाहिजे। खास करून तुम्ही रत्नागिरी तालुका जर निवडला, पुण्यातून येत असाल तर तुम्ही रत्नागिरी खरंच एकदा बघायला पाहिजे। खूप साऱ्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत। आता पुण्यावरनं येत असाल तर 210 किलोमीटर हे अंतर आहे, 200 किलोमीटरवर दापोली आहे। सकाळी 7ला एक ST निघते स्वारगेटवरनं, 8 वाजता एक निघते, 2 वाजता एक निघते आणि रात्री 9:30ला एक ST पुण्यावरनं निघते आणि मुंबईवरनं तर कंटिन्यू ST महामंडळाच्या पण बस आहेत आणि ज्या प्रायव्हेट बसेस येतात लक्झरी बस ज्या येतात स्लीपर कोच वगैरे त्या पण कंटिन्यू मुंबईवरनं अपडाऊन करतात। बाकी पुण्याच्या लोकांना खेडचा पण एक मार्ग आहे, तुम्ही खेडला या, खेडला सतत ST आहेत आणि खेडवरनं दापोलीला पण तुम्ही येऊ शकता। बाकी रस्त्याची जर कंडिशन सांगायची झाली तर पुण्यावरून येत असाल तर खूप सुंदर रोड आहे। 200 किलोमीटरमध्ये साधारणतः एक 20-25 किलोमीटरचा रोड थोडासा खड्डेयुक्त आहे, बाकी 175 किलोमीटर एकदम सुंदर रोड आहे, चकाचक रोड आहे। तुम्ही तामिनी घाटामार्गे आला, सिमेंटचा रोड आहे, परत
मुंबई गोवा हायवे घेतला, चांगला रोड आहे, महाड मार्गे येऊ शकता, आंबेत मार्गे येऊ शकता, त्याच्यानंतर माणगाव मार्गे येऊ शकता, अनेक रोड आहेत. 20-25 किलोमीटरचा रोड आहे, ज्याचं अजून थोडंसं काम चालू आहे, थोडे खड्डे आहेत. मुंबईवरनं येत असाल तर मुंबईची पण सेम कंडिशन आहे. मुंबईच्या लोकांना थोडं पुण्यापेक्षा जवळ पडतं, कारण अख्खा मुंबई गोवा हायवे आहे. आणि दापोलीपर्यंत जो येणारा रोड आहे तो तर बऱ्यापैकी मुंबई गोवा हायवेचं पण काम इथे निश्चित झालेलं आहे. तर लोकेशन जे आहे ते माझ्या हिशोबाने चांगलं आहे. आता आपण ह्या प्रोजेक्टला अजून डिटेलमध्ये समजून घेऊया. फेज 1 आणि 2चा लेआउट समजून घेऊ आणि ॲमेनिटीज पण समजून घेऊ. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला आहे किंवा रेग्युलर आमचे व्हिडिओ बघताय पण अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. कारण आमचं पुण्याचं वन ऑफ द बेस्ट चॅनल आहे, लीडिंग चॅनल आहे. आणि पुण्याव्यतिरिक्त नवी मुंबई आणि कोकणातले सुद्धा व्हिडिओ आम्ही बनवत असतो आणि खूप अभ्यासपूर्वक माहितीच आमच्या व्ह्यूवर्सपर्यंत घेऊन येत असतो. सो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. आता हा प्रोजेक्टला मी सुरुवातीला सक्सेसफुल प्रोजेक्ट म्हणण्याचं जे कारण होतं ते इथलं जे ॲम्युनिटीज आहेत त्याच्यामुळं असं म्हटलं होतं. कारण इथल्या ॲम्युनिटीज एवढा सुंदर बनवण्यात आले आहेत, त्यामुळे हे जेवढे बंगले आहेत ह्या बंगल्याला कंटिन्यू जे टुरिस्ट आहेत ते येत असतात आणि एकमेकांना रेफरल करत असतात, की सांगत असतात, ह्या रिसॉर्टची माहिती देत असतात आणि त्यामुळे अनेक लोक इथे व्हिजिट करतात. इथं टाकाऊपासून टिकाऊ ह्या कॉन्सेप्टवर हा प्रोजेक्ट बनवण्यात आला. जसं आता तुम्ही हे टायर बघू शकता, या टायरापासून इथं असं डिझाईन बनवण्यात आले आहेत. इथं बाटल्यांचे डिझाईन बघू शकता. ज्या ज्या टाकाऊ वस्तू आहेत त्याला टिकाऊ बनवण्यात आले आणि प्लांटेशनवर खूप फोकस करण्यात आलेला आहे. आता ह्या फेज 1मध्ये तिथं जिथं बघाल तिथं तुम्हाला झाडंच बघायला भेटतील. त्या झाडांना प्रॉपर ठिबकसुद्धा करण्यात आलेलं आहे. पण जो फेज 2 बनतो आहे, जिथे आता सेलिंग चालू आहे, तिथंसुद्धा आत्तापर्यंत 750 झाडं जी आहेत ती लावून झालेली आहेत. आता इथल्या जर ॲम्युनिटीज तुम्ही बघितल्या तर श्रीपद्य गणेश मंदिर आहे, हे माझ्या मागच्या साईडला आहे. त्यानंतर टायरनी बनवलेलं तुळशी वृंदावन इथं आहे. त्यानंतर ओपन सीट आऊट आणि क्लाउडेड सीट आऊट आहेत. पुस्तक लायब्ररी आहे. आता जिथे बघा मी थांबलो ना, ही एक लायब्ररी आहे. या साईडला पुस्तकं ठेवण्यात आलेत. काल रात्रीच मी इथे असा मी पु ल देशपांडेंचं जे पुस्तक आहे ते इथं वाचून काढलं, कारण की शहरामध्ये एवढा वेळ आपल्याला मिळत नाही. शूटिंगसाठी आपण इथं आलो आहे तर इथं जो वेळ होता तो ह्या पोर्शनमध्ये काल रात्री पुस्तक वाचन झालं. जर तुम्हालासुद्धा ती पुस्तक वाचनाची आवड असेल किंवा निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची आवड असेल तर तुम्ही नक्की ह्या प्रोजेक्टला एकदा भेट द्या. हा जो फेज 1 आहे हा तर पूर्णपणे रिसॉर्ट म्हणूनच इथं कार्यरत आहे. सो पुस्तक लायब्ररी आहे. टायरनी बनवलेलं इंद्रधनुष्य आहे. झिगझॅग पाथवे आहे. त्यानंतर गार्डन पाथवे विथ ऑल कॅशू आणि मँगो आणि अदर प्लांटेशन. तर हे जे तुम्हाला झाडं दिसतात बघा, हे सगळे काजूचे आता काजू आलेत सुद्धा याला. आता जानेवारी महिना आहे. फेब्रुवारी मार्चमध्ये ॲक्च्युअल काजू जो आहे तो काढला जातो. हे जेवढी झाडं दिसतात त्यात काजू, आंबा ही झाडं लावलेली आहेत. आणि नुसतं काजू आणि आंब्याची झाडं न लावता जी नॅचरल झाडं आहेत, म्हणजे जी जंगली झाडं असतात, जी पटकन येतात मोठ्या प्रमाणात, ती तुम्हाला इथं बघायला भेटू शकतात. इथले जे ओनर आहेत ते प्रचंड ह्याच्याबद्दल सिरियस असतात, झाडांबद्दल. आता जो फेज 2 आहे त्याच्यामध्ये पण ऑलरेडी 750 झाडं लावलेली आहेत आणि 750 झाडं जी आहेत ती अजून भविष्यात लावणार आहेत. म्हणजे लावायचं काम चालूच आहे डेव्हलपमेंटचं. त्या व्यतिरिक्त चिल्ड्रन प्ले एरिया तुम्हाला इथं बघायला भेटू शकतो. त्यानंतर लाईफ साईज चेस बोर्ड तुम्हाला बघायला इथे भेटू शकतो. म्हणजे चेस बोर्ड आहे पण खूप मोठा असा बनवण्यात आलेला आहे तिथे त्या साईडला ओपन बॅडमिंटन कोर्टजवळ. त्यानंतर मिनी गोल्फ आहे. आता ही जी कॉन्सेप्ट आहे बघा इथे तुम्हाला ही जी दिसते ना मिनी गोल्फ कोर्स किंवा ही मी पहिल्यांदाच बघितलेली की एवढ्या कमी स्पेसमध्ये सुद्धा गोल्फ जो आहे तो बनवण्यात येऊ शकतो. त्यानंतर नॅचरल स्टोन सिट आऊटसुद्धा तुम्हाला इथे बघायला भेटू शकतं. जसं आता बघा हे आहे तर झाडाचं आपण कुंपण म्हणू याला, झाडाला लावलेलं, पण ह्याला असं बसायचं सिट आऊट करण्यात आलेलं आहे. हे जर मी म्हटलं टाकाऊ वस्तू जे प्लास्टिकच्या बॉटल्स आपण फेकतो आणि त्याच्यामुळे बरीच निसर्गाची पण हानी होती, बरंच प्रदूषण वाढतं, त्याचा बघा किती स्मार्ट यूज इथं करण्यात आलेला आहे. सो खूप छोट्या छोट्या गोष्टींचा विचार इथे जे डेव्हलपर आहे त्यांच्याकडून करण्यात आलेला आहे. आता आपण या प्रोजेक्टचे लेआउट समजून घेऊ. जे बंगले तुम्हाला मागं दिसतात आहे हा फेज 1 होता. टोटल 7 एकरचा फेज 1 होता, ज्याच्यामध्ये टोटल 38 प्लॉट होते, जे की सगळे सोल्ड आऊट आहेत आणि बऱ्यापैकी बंगले होऊन ते रेंट आऊट पण होत आहेत. 1 आणि 2 BHK बंगलो आहेत, जे आपण जाऊन तिथे बघणार पण आहोत. आता हा फेज 2 आहे, ज्याच्यामध्ये मी उभा आहे. टोटल 11 एकरचा आहे हा फेज 2, ज्याच्यामध्ये टोटल 74 प्लॉट असणारे. मिनिमम 2000 स्क्वेअर फूटचा प्लॉट ह्याच्यामध्ये आहे आणि जास्तीत जास्त 2500 स्क्वेअर फूटचे प्लॉट आहेत. प्लॉटच्या अंतर्गत जे रोड आहेत फेज 1 आणि 2चे ते 9 आणि 12 मीटरचे रोड आहेत. आता तुम्ही जो रोड बघताय हा 9 मीटरचा आहे आणि आतमध्ये येणारे जे रोड आहेत ते 12 मीटरचे रोड आहेत. बाकी मगाशी मी तुम्हाला ॲम्युनिटीज तर सांगितलेत, पण प्लॉटचं जे पोझिशन आहे ते अशा प्रकारे तुम्हाला इथे मिळते. आता हे डिमार्केशन इथं करून ठेवण्यात आलेलं आहे. ड्रीपची सिस्टीम आहे. आता इथून पाण्याची लाईन टाकण्यात आली बघा. हे काळे जे पाईप आहेत ना हे पाण्याचे लाईन आहेत.
प्रत्येक प्लॉटमध्ये तुम्हाला 4 झाडं देण्यात आले आहेत. आंबा, काजू, सोनचाफा आणि पारिजातचे हे जे तुम्ही बघताय, ह्याला प्रॉपर असं ड्रीप पण करण्यात आलं. बघा तिथे गोलाकार हे दिसते, हे ड्रीप आहे. तिकडच्या आत झाडांना पण ड्रीप केलं होतं, त्यामुळे ती झाडं अतिशय सुंदर पद्धतीने आलेली आहेत. आता ह्या 11 एकरच्या प्लॉटमध्ये आत्तापर्यंत 750 झाडं जी आहेत ती लावून झालेली आहेत आणि 750 झाडं जी आहेत ती लावण्याची बाकी आहे, जी हळूहळू लावण्यात येत आहेत. आता प्लॉटमध्ये झाडांना खूप जास्त महत्त्व आहे. जे इथले ओनर आहेत श्री केदार सर, त्यांचं स्पष्ट मत आहे की बाबा हे जरी असं दिसत असेल आत्ता ओसाड, तर पुढच्या 1-2 वर्षामध्ये मी इथं पूर्ण असं जंगल टाईप इथे बनवणार आहेत, जेणेकरून जे वेगवेगळे पक्षी आहेत किंवा फुलपाखरं आहेत ते इथे येतील. जी तुम्ही जर फेज 1ला जर व्हिजिट केली ते ऑलरेडी हे सक्सेसफुली करण्यात आलेलं आहे आणि तेच कारण आहे की मोठ्या प्रमाणात टुरिस्ट जे आहेत ते इथे व्हिजिट करतात. बाकी तुम्ही प्रोजेक्टमधले रोड बघितले. प्रोजेक्ट जो आहे तो NA-TP असल्यामुळे ह्याच्यातले जे रोड आहेत तुम्ही बघू शकता, हा 9 मीटर रोड आहे. प्रोजेक्टच्या आतमध्ये येणारा रोड जो आहे तो 12 मीटरचा रोड आहे. म्हणजे मोठे मोठे रोड तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत. 1.4चा FSI आहे, म्हणजे 1000 स्क्वेअर फूटवर तुम्ही साधारणतः 1400 स्क्वेअर फूटचं बांधकाम इथे करू शकता. पण एवढं बांधकाम तर काय इथं कोणी करत नाही. साधारणतः 1 and 2 BHK बंगले तुम्हाला ह्या प्रोजेक्टमध्ये बघायला मिळतील, जे की सफिशियंट आहेत. बाकी तुम्ही हे डिमार्केशन बघू शकता, अशा पद्धतीने देण्यात येतं. आता ह्या फेजचं जे गेट आहे ते समोरच्या साईडला वेगळं देण्यात आलेलं आहे. फेज 1चं गेट जे आहे ते वेगळं तुम्हाला बघायला भेटेल. 24/7 सिक्युरिटी आहे आणि रिसॉर्ट चालण्याचं जे बेसिक कारण आहे ते इथलं किचन आहे. कारण इथं किचन पण आहे आणि 5 ते 6 लोकं जे आहेत ते कंटिन्यू इथेच राहतेच असतात आणि तुम्हाला जी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्हाला इथं प्रोव्हाइड करतात. मग व्हेज असो, नॉनव्हेज असो, नाश्ता किंवा रात्री अपरात्री कुठली मदत लागली ती सगळी तुम्हाला इथे मिळते. आणि हे जे गाव आहे मळेगाव, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला हॉस्पिटल, त्याच्यानंतर मेडिकल, ह्या सगळ्या सुविधा बघायला भेटतील. आणि जो पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे तो खूप चांगला आहे इथे. मी स्वतः 2 दिवस झाले या प्रोजेक्टमध्ये, त्यामुळे पब्लिक ट्रान्सपोर्ट पण मी बघितलेलं आहे. साधारणतः 10-10, 15-15 मिनटाला तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्ट जो आहे तो इथं उपलब्ध आहे. सो त्यामुळे मोठ्या प्रमाणात टुरिस्ट जे आहेत ते इथे येतात आहे. बाकी तुम्ही आता इथे पण बघा, हे झाडं जी आहेत ती रस्त्याला कशी लावण्यात आलेली आहेत. हा जो मेन रोड आहे जो की 12 मीटरचा आहे, पूर्ण रोडला बघा झाडं कशी लावली, ड्रीप करण्यात आलेली आहेत. तर खूप जे डेव्हलपर आहेत ते खूप विजनरी डेव्हलपर आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने ह्या प्रोजेक्टला बनवतात आहे. आणि ज्या गोष्टी लागतील त्या सगळ्याच देण्यात आल्यात, पण ज्या कोणी विचार पण नसेल केला त्यासुद्धा इथे तुम्हाला डेव्हलपरकडून देण्यात आले. जसं आता हँडिकॅप लोकं असतात तर ह्यांचा कोणी विचार करत नाही. सरांनी त्याचासुद्धा विचार करून एक ॲम्युनिटी जी तिथं डिझाईन केली. आता फेज 1मध्ये 3 ओपन स्पेस एक ॲम्युनिटीज होती, तर सगळ्या सरांनी डेव्हलप केल्यात. आता ह्या फेज 2च्या ज्या ॲम्युनिटी त्या पण खूप युनिक पद्धतीने इथे बनवण्यात येणार आहे. सो आता आपण काय करूया, 1 and 2 BHKचे जे ॲक्च्युअल बंगलो बनवून तयार आहेत ते पण एकदा बघून घेऊया. सो मी सुरुवातीला जसं सांगितलं होतं की 18 लाखात तुम्हाला 1 BHK मिळणार आहे. तो कसा असणार आहे आतमध्ये आपण जाऊन बघू. त्याच्या आधी हा 2 BHK तुम्ही इथं बघून घ्या. तर तुम्ही 2 BHK पण घेऊ शकता. साधारणतः 2 BHK 30 लाखापर्यंत जातो आहे. आता मी ज्या कॉस्ट सांगतो आहे तुम्हाला 29.99 किंवा 17.99 ह्या जागा आणि कन्स्ट्रक्शनच्या कॉस्ट आहे. बाकी त्याच्या व्यतिरिक्त स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशनचे चार्ज आहेत जे की नॉमिनलच आहेत, ते तुम्हाला इथे वेगळे लागणार आहेत. आता हा 2 BHK जर तुम्ही इथं घेतला, 2034 स्क्वेअर फूटची जागेसकट 690 स्क्वेअर फूटचा जर 2 BHK घेतला तुम्ही, तर तो तुम्हाला जातो 29.99 लाखात. आता इथं FSI जो आहे तो 1.4चा आहे, म्हणजे 1000 स्क्वेअर फूटमध्ये 1400 स्क्वेअर फूटचं बांधकाम, 2000 स्क्वेअर फूटमध्ये 2800 स्क्वेअर फूटचं बांधकाम. पण एवढं मोठं कन्स्ट्रक्शन कुणी कोकणामध्ये सहजासहजी करत नाही, कारण की पुण्या मुंबईच्या लोकांच्या ह्या प्रॉपर्टी असतात ते काय रोज राहायला येत नाही. मॅक्सिमम इन्व्हेस्टमेंट किंवा रेंट आउट हा प्लॅन असतो किंवा कधीतरी येऊन राहणं हा उद्देश असतो. तर 2 BHK जर घेतला तर 29.99ला जाईल आणि ज्या बाकीच्या गोष्टी आहेत स्टॅम्प ड्युटी वगैरे ते तुम्हाला अदरवाईज लागतील. हा फेज 1मधला बंगलो आहे, तर तुम्हाला जो फेज 2मध्ये मिळणार आहे त्याच्यामध्ये ही जागा जी आहे ती 2034 स्क्वेअर फूटची असेल. आणि जो सगळ्यात छोटा बंगलो आहे त्याचा जो बिल्टअप आहे, म्हणजे ह्या भिंतीसकट जो एरिया आहे तो असणार आहे 396 स्क्वेअर फूट. त्याच्यापेक्षा मग तुम्हाला मोठा हवा आहे, तो तुम्हाला छोटा वाटत असेल तर त्याच्या पुढचे जे ऑप्शन आहेत ते सुद्धा इथे अवेलेबल आहेत. म्हणजे 490 बिल्टअपचा पण इथे ऑप्शन अवेलेबल आहे, तो 2 लाख रुपयांनी वाढेल. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो आहे तो पण ऑप्शन जो आहे तो इथे अवेलेबल आहे. म्हणजे तुम्हाला किती मोठं घर पाहिजे त्या हिशोबाने 2-2 लाख रुपये जे आहेत ते इथे वाढणार आहेत. आता हा म्हणजे ग्राउंडवर बनवलेला बंगलो आहे. तुम्ही ग्राउंड प्लस 1चा पण बनवू शकता. आता इथे बऱ्याचदा लोक विचारतात की रेडी पोझिशन नाही आहे का, तर कोकणामध्ये हे रेडी पोझिशन बंगलो ह्यासाठी बनवून ठेवत नाही की मग तुम्हाला तुमच्या मनासारखे जे चेंजेस आहेत ते इथे करता येत नाही. आणि 6च महिन्यात पोझिशन होतं. म्हणजे तुम्ही जर प्लॉट इथं बुक केला, तुमचं सेल डीड झालं, तर त्याच्यानंतर 6 महिन्यातच तुम्हाला असा बंगला इथे बनवून भेटतो. त्यामुळे
असं रेडी पोझिशन नसला तरी इथं घ्यायला हरकत नाही, कारण की आतल्या जे चेंजेस आहेत ते तुम्हाला तुमच्या मनासारखे करता येतात. सो आता आपण हा बंगलो आतमध्ये जाऊन बघू, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की 18 लाखात तुम्हाला कशा टाईपचं कन्स्ट्रक्शन मिळणार आहे आणि आतलं जे स्ट्रक्चर आहे ते कसं असणार आहे. प्रत्येक प्लॉटच्या समोर तुम्हाला 9 किंवा 12 मीटरचा रोड मिळणार आहे. त्याच्यानंतर जो बंगलो आहे त्याच्या बाहेर असं पार्किंगला रॅम्प बनवण्यात आलेलं आहे गाडीवर जाण्यासाठी, पण ड्रेनेजची पण अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे पावसाळी पाण्याचं, कारण की कोकणात तुम्हाला माहिती आहे पाऊस जास्त होतो. त्याच्यानंतर हे असं प्रत्येक बंगल्याच्या समोर तुम्हाला अशी एक कार पार्किंग इथे करता येणार आहे. असं गेट तुम्हाला इथे मिळणार आहे लोखंडाचं. त्याच्यानंतर इथं तुम्ही झाडं लावू शकता, कारण लिगल कन्स्ट्रक्शन असल्यामुळे साईड मार्जिन सोडावं लागतं, ज्याच्यामध्ये तुम्ही असं झाडांचं प्रोव्हिजन इथं करू शकता. ही जी झाडं आहेत ही सुद्धा अशी डेव्हलपरकडून आधी लावण्यात आली, जी की आता मोठी झालेली आहेत. आणि जसं मी मगाशी म्हणलं टाकाऊपासून टिकाऊ हे असे बघा टायराचं डिझाईन करण्यात आलं, त्यात पण झाडं लावण्यात आलेले आहेत. मॅक्सिमम फोकस हा प्लांटेशनवर करण्यात आलेला आहे. 1000 झाडांचं गाव अशी ही पूर्ण थीम आहे. त्यानंतर ह्याला आपण जे वरांडा म्हणतो, तो असा बाहेर असणारे पोर्च किंवा वरांडा आपण म्हणतो, तो इथे तुम्हाला मिळणार आहे. आता जो 18 लाखाचा बंगलो आहे त्याला हा पोर्च नसणार आहे. तुम्ही जर 20 लाखाचा बंगलो घेता तर त्याला हे असं पुढं मागं जो पोर्च आहे, मागं पण आहे, तो पण दाखवतो तुम्हाला, तो मिळणार आहे. त्याच्यानंतर हे असं तुम्ही डोर बघू शकता ह्या साईडला आहे. त्यानंतर हे सगळं बांधकाम जे ते चिऱ्या जांबामध्ये असणार आहे. कौलर असे बोर तुम्ही बघू शकता. हे कौलं नसतात आता, कारण कौलांचा मेंटेनन्स जास्त येतो, त्यामुळे कौलं नसतात हे. त्यानंतर हे बघू शकता तुम्ही, हा हॉल आहे इथे. हे अशा पद्धतीचा हॉल असतो, 1 BHKचा आहे. हे चिरा जांबा आहे. त्यानंतर हे बघा हे डोर आहेत ह्याचे, हे स्विचेस आहेत. त्यानंतर आतल्या साईडला गेलं तर आता हे विकेंड होम असल्यामुळे जे छोटे बंगले आहेत ॲफोर्डेबल कॉस्टचे, तिथं असा किचनचा प्लॅटफॉर्म तुम्हाला देण्यात येतो. आता जर तुम्हाला मोठं किचन पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं मोठा बंगलो जो आहे तो इथे घेऊ शकता. त्यामुळं बंगले बनवून ठेवण्यात आलेले नाही. काही लोकांना हे पटतं. आता फेज 1मध्ये जेवढे बंगले विकलेत त्या सगळ्यांचा असाच किचनचा प्लॅटफॉर्म आहे. हे वॉश बेसिन आहे इथे. त्याच्यानंतर याला एक टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे. तुम्हाला 2चं पाहिजे असेल तर 2चं सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकणार आहात. हे बघा इथे हे अशा पद्धतीने तुम्हाला देण्यात आलेलं आहे. ह्याची जे ड्रेनेजची जी सोय आहे ती मागं सोश खड्डा बनवून करण्यात आली आहे. आणि हे बेडरूम आहे, तुम्ही बघू शकता. असं इथे 2 लोकं झोपू शकतात. AC वगैरे सगळं देण्यात आलेलं आहे. ह्या साईडला हे असं इंटिरियर इथं करण्यात आलेलं आहे, कारण टुरिस्टच येतात. टुरिस्टला नजरेत ठेवून हे सगळं बनवण्यात आलेलं आहे. आणि ही बॅक साईड तुम्ही बघू शकता. हे बघा इथे सुद्धा बसायला अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर हे तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने तुम्ही निवांत वेळ इथे घालवू शकता. आता जे टुरिस्ट इथे येतात त्यांना हे गोष्टी खूप आवडतात. इथं बघा हे काजूचं झाड इथे असं मागं लावण्यात आलेलं आहे. आता तुम्हाला प्लॉटसोबत हे मिळणारच आहे. काजू, आंबा, पारिजात ह्या सगळे झाडं तुम्हाला डेव्हलपरकडून पण मिळणार आहेत. त्यानंतर हे असे बघा मागं पण बंगला तुम्ही बघू शकता, किती मोठा बंगलो आहे तो G+1चा. तर FSI जास्त असल्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला ज्या अशा पाहिजे तशा तुम्ही करू शकणार आहात. तर हे असे 18-20 लाखात तुम्हाला इथे बंगले घेता येणार आहेत. बाकी 80 ते 90% तुमचं सिबिल कसं आहे त्याच्यावर तुमचं इथे लोन डिपेंड आहे. लोनसुद्धा इथे तुमचं होतं आहे, चांगली गोष्ट आहे. पहिलं प्लॉटचं सेल डीड होईल, प्लॉटचं लोन होईल, आणि त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन करताना जसं जसं कन्स्ट्रक्शन पुढं जाईल तसं डेव्हलपर बँकेला, जसं फ्लॅट आपण घेतो पुणे मुंबईत आणि फ्लॅटचं काम जसं जसं होतं तसं बँक डिस्बर्समेंट करते, सेम तीच पद्धतीने इथं बँक लोनसुद्धा होणार आहे. सो मंडळी, आय होप की तुम्हाला हा प्रोजेक्ट कळाला असेल. काही नसेल कळाला, काही प्रश्न असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करा किंवा कमेंट करून पण विचारू शकता. चांगला मार्ग तर फोन करून विचारणंच आहे, की कारण की डिटेलमध्ये अजून तुमचे प्रश्न सोडवता येतात. बाकी तुम्ही कधीही या प्रोजेक्टला व्हिजिट करणार असाल तर कॉल केल्याशिवाय येऊ नका. पुण्यातून येणार असाल तर प्रोजेक्टचे जे ओनर आहेत ते कोथरूडला राहतात, त्यांना 1 to 1 पहिलं भेटा. सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाल्यानंतरच साईड व्हिजिटचा प्लॅन करा, कारण पुण्यावरून 210 किलोमीटर हे अंतर आहे. तर एवढ्या लांब येताना प्रॉपर प्लॅन करूनच तुम्ही इथं या. बाकी हा आमचा प्रयत्न आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करून शेअर करायला मुळीच विसरू नका. बाकी हा जो प्रोजेक्ट आहे तो खूप सुंदर आहे. व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून आपण बुलेट्स पॉईंट्स तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. आणि ही जी थीम आहे 1000 झाडांचं गाव, हे खरंच खूप वेगळं आहे, कारण की जनरली लोकं जे बाकी डेव्हलपर आहेत ते प्रोजेक्ट विकून बाहेर पडतात, पण जे ओनर आहेत इथले श्री केदार सर, त्यांचा असं काही
विषय नाही आहे. ते ह्याला रिसॉर्टप्रमाणे पण चालवतं. त्याने खूप सक्सेसफुल रिसॉर्ट इथं ऑलरेडी चालू आहे. बाकी क्लिअर टायटल प्रोजेक्ट आहे. बँक लोन पण होईल. तुमच्याकडे नॉमिनल अमाऊंट जरी असेल 2-5 लाख रुपये तरी ते तुम्ही देऊन बाकी सगळं लोन इथे करू शकता. आणि रिटर्न जे आहेत ते पण खूप छान आहेत. आता 1 BHK जो आत्ता बघितला आपण त्याला साधारणतः कटिंग बिटिंग होऊन तुम्हाला 5,000 रुपये रेंट मिळते. आणि 2 BHKला साधारणतः कटिंग वगैरे होऊन म्हणजे लाईट बिल आणि मेंटेनन्स इथे सगळी टीम आहे. तर एक 7-1 हजार रुपये रेंट तुम्हाला मिळतं आहे. बाकी पाहिजे तसं पाहिजे तेवढा मोठा बंगला तुम्ही इथे बनवू शकता, कारण FSI जो आहे तोही खूप चांगला आहे. सो अजून मला वाटतं कोकणात जर तुम्ही प्लॉट घेत असाल किंवा बंगलो बनवत असाल त्याच्यापेक्षा तुम्हाला वेगळं काय पाहिजे. बाकी तुम्ही प्लॉट पण इथे घेऊ शकणार आहात. साधारणतः 2,000 स्क्वेअर फूटचा प्लॉट इथे 15 लाखाच्या आसपास जातो आहे. बाकी जसा प्लॉट घ्याल जसा मोठा घ्याल तसे तसं जे रेट आहे ते वाढत जातील. बाकी सुंदर प्रोजेक्ट आहे. पाण्याचं खूप उत्तम नियोजन आहे. म्हणजे विहिरी तर आहेच, पण 7.5 लिटरचे 2 शेततळे पण फेज 2मध्ये बनवण्यात आलेले आहे. प्रत्येक बंगलोला तुम्हाला अशा पद्धतीचे वरच्या साईडला तुम्ही बघू शकता. इथे तिथं बघा त्या बंगल्यामध्ये पण तुम्हाला दिसेल असं 500 लिटरचं सेपरेट टाकीसुद्धा देण्यात आलेली आहे. बाकी प्रोजेक्टमध्ये पण स्टोरेज भरपूर आहे. सो मेन कन्सर्न तोच असतो. बऱ्याचदा लोक पाण्याचा पहिला प्रश्न विचारतात, कारण आणि ते बरोबर पण एवढा लांबून जेव्हा तुम्ही येता तेव्हा पाण्याचा काय विषय आहे तर माहितीच असला पाहिजे. तो अतिशय उत्तम नियोजन पाण्याचं आहे. प्रत्येक झाडाला ड्रिप इरिगेशन पण इथे करण्यात आलेलं आहे. आणि बाकी भले मोठे रोड आहेत. आणि हाऊसकीपिंगची जी टीम असते मेंटेनन्सची टीम एक चॅलेंज आहे. जेव्हा तुम्ही विकेंड होम घेता तीसुद्धा इथं मुबलक प्रमाणात आणि खूप चांगले लोक आहेत. मी 2 दिवस होता या प्रोजेक्टमध्ये वेळ घालवल्यानंतर माझ्या लक्षात आलं की फार निवडक असे प्रोजेक्ट आहे जिथे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वनरूप तुम्हाला बघायला मिळतात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय की जे हे प्रोजेक्ट बनवतात ते म्हणजे डेव्हलपर तुमच्यासाठी ते खूप चांगले आहेत. विजनरी व्यक्ती आहेत आणि निसर्गावर प्रचंड प्रेम करतात. जेव्हा तुम्ही त्यांना भेटाल तर ताबडतोब तुम्हाला घ्यायची इच्छा होईल. आणि तुम्हाला हे पण कळेल की फेज 1 का पटकन सोल्ड आउट झालेलं आहे. आणि खूप पर्सनलाइज कस्टमरला सर्व्हिस देण्याचा प्रयत्न इथे करतात. सो त्यांच्या विनंतीला मान ठेवूनच आज आपण इथं आलो होतो आणि हा व्हिडिओ शूट केला आणि तुमच्यापर्यंत ह्या प्रोजेक्टची पूर्ण डिटेल माहिती आपण घेऊन आलेलो आहे. बाकी लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.